नमस्कार. उद्या सुरू होत आहे धोंड्याचा महिना अधिक मास. या महिन्यात कितीही काम असेल तरी कधीही करा 3 अत्यंत प्रभावी उपाय. लक्ष्मीप्राप्ती होते, प्रगती होईल आणि यश मिळेल. लेक जावयाला वाण काय द्यावे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मला खात्री आहे की स्वामीच्या असीम कृपेमुळे तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळणार आहे आणि तुम्ही सर्वजण मजेत देखील असणार आहात. तर तुम्हाला आवर्जून हे 3 उपाय करायचे आहेत. कोणते आहेत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. कधीकधी आपलं आयुष्य असं होतं का की आपण खूप मेहनत करतो, अगदी रक्ताचं पाणी करतो, पण यश मात्र येत नाही. घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही, किंवा एखादं महत्त्वाचं काम देखील आपलं अडतं, होत नाही. जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या आयुष्याला सकारात्मक दिशा देणारा ठरणार आहे. नेहमी म्हणत असतो वेळ कोणासाठी थांबत नाही, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि शास्त्रात असा एक काळ सांगितलेला आहे जो प्रत्यक्ष भगवंताने स्वतःच्या हाताने सावरला आहे. तो म्हणजे 2026मध्ये, म्हणजे उद्या येणारा अधिक मास उद्यापासून सुरू होत आहे. तर हा धोंड्याचा महिना साक्षात विष्णूंचा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. तुम्हाला वाटत असेल की हा तर दर 3 वर्षाला येतो, यात काय नवीन? तर मैत्रिणींनो, खूप महत्त्वाचा हा महिना असणार आहे आणि इतरांपेक्षा खूप वेगळा देखील महिना आहे. महासंयोग घेऊन येत आहे आणि ग्रहाची स्थिती देखील मजबूत करणारा हा महिना आहे. यावर्षी असा एक दुर्मिळ योग जुळून येत आहे जो तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा अंधकार नष्ट करणारा आहे. तुमच्या घराचे नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही. पण सावध राहा, जितका हा काळ शुभ आहे तितकाच हा संवेदनशील सुद्धा आहे. जर तुम्ही या काळामध्ये काही कळत नकळत चुका केल्या तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. तुमच्या कुटुंबाला देखील याचे परिणाम भोगावे लागतील. तर हा महिना उद्यापासून सुरू होत आहे आणि ह्या महिन्यामध्ये नेमकं काय करायचं आहे, त्यामागचं गुपित काय आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या मध्यभागी मी तुम्हाला अशा 3 गुप्त उपायांबद्दल सांगणार आहे, जे उपाय आजवर अनेक पिढ्यांपासून चालत आलेले आहेत. फार कमी लोकांना त्याचे महत्त्व माहीत आहे आणि अचूक तंत्र देखील माहीत आहे. हे उपाय तुमच्या घराचे नशीब उघडू शकते आणि एका रात्रीत तुमचं नशीब पलटू शकते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर ज्या महिन्याला आपण इतके श्रद्धेने पूजतो त्या धोंडाच्या महिन्याला असं नाव का पडलेलं आहे, किंवा जुन्या काळात याला लोक मलमास म्हणून देखील हिणवायचे. हा महिना म्हणजे खरं तर निसर्गाचं एक अद्भुत गणित आहे. आपलं शास्त्र असं सांगतं की सूर्यवर्ष हे 365 दिवसांचे असते, तर चंद्रवर्ष हे 354 दिवसाचे असते. या दोघांमध्ये दरवर्षी 11 दिवसांचा फरक असतो. तो फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येत असतो. यामागे पौराणिक कथा देखील आहे, पण ती खूप महत्त्वाची आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा हा अतिरिक्त महिन्याची निर्मिती झाली होती तेव्हा तो महिना खूप दुःखी झाला होता, कारण या महिन्याला कोणताही स्वामी नव्हता. इतर सर्व महिन्यांचे कोणी ना कोणी दैवत होते, पण याला कोणीही स्वीकारायला तयार नव्हते. सर्व दैवतांनी याला अशुद्ध महिना मानले, याला मलमास म्हणू लागले आणि मंगल कार्यासाठी याला वर्ज्य केले गेले होते. त्याचप्रमाणे अनाथ झाल्यासारखा वाटणारा हा महिना वैकुंठात भगवान विष्णूकडे गेला आणि म्हणाला, प्रभू, जर माझं अस्तित्व कोणाला मान्य नसेल तर मग माझा जन्म का झाला? भगवान विष्णूंना त्याची दया आली आणि विष्णू म्हणाले, आजपासून हा महिना माझा असेल. जगाने तुला नाकारलं तरीही मी तुला माझं श्रेष्ठत्व देतोय. पुरुषोत्तम म्हणून या महिन्याला ओळखले जाणार आहे आणि तेव्हापासूनच पुरुषोत्तम मास याला म्हणतात. आणि म्हणूनच मैत्रिणींनो, या महिन्यात केलेली कोणतीही सेवा, साधना ही इतर महिन्याच्या तुलनेत 1000 पटीने जास्त फळ देणारी असते. आता येतो खरा प्रश्न की हा महिना एवढा महत्त्वाचा आहे आणि साक्षात चांगले फळ देणारा आहे, तर या महिन्यामध्ये कोणत्या सेवा करायच्या आहेत ज्याचे तुम्हाला 1000 पटीने फळ मिळेल? तर कोणत्या नक्षत्रात हा महिना येतो हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. नशिबासाठी खूप महत्त्वाचे हे मानले जाते. तुम्हाला वाटत असेल की अधिक मास आला की फक्त जावयाला बोलवायचं, अनारसे द्यायचे, चांदीचा दिवा द्यायचा किंवा निरंजन द्यायचे आणि झालं काम. पण खरंच सांगू का, असं नाही आहे. हे फक्त वरवरचा भाग झाला. अधिक मासाचं खरं रहस्य तुमच्या घराची भरभराट होण्याचं खरं गुपित आणि तुमच्या घराच्या उंबरठ्यात दडलेलं आहे. एक गोष्ट अशी आहे जी तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर या महिन्यात घडली गेली पाहिजे, जी तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य पुसून टाकते. जर ती गोष्ट चुकली तर माता लक्ष्मी साक्षात तुमच्या घरातून बाहेर जाऊ शकते. काय आहे ते उंबरठ्याचं रहस्य?
2026मध्ये ती विशिष्ट तिथी कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात सोडू नका. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती काहीही साध्य करून देत नाही. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती अगदी थोडक्यातच सांगणार आहे. केवळ एक पौराणिक गोष्ट नाही, तर ती एक उपेक्षित सन्मान आहे. ही कथा ऐकल्याने मनाची अस्वस्थता दूर होते आणि भगवंताचा विश्वास अधिक दृढ होतो. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे सृष्टीचे गणित आणि या महिन्याची विभागणी. फार प्राचीन काळापासून एक गोष्ट चालत आलेली आहे. जेव्हा ब्रह्मदेवांनी काळाची गणना केली तेव्हा त्यांनी एका वर्षाचे 12 महिने बनवले. प्रत्येक महिन्याला एक विशिष्ट महत्त्व दिलं आणि प्रत्येक महिन्याला एक अधिदेवता देखील दिले, म्हणजेच एक रक्षणकर्ता देव नियुक्त केले. चैत्र महिन्याला विष्णू मिळाले, वैशाख महिन्याला मधुसूदन मिळाले. असे करत करत 12 महिन्याचे स्वामी सर्व महिन्यांना मिळाले आणि चंद्र आणि सूर्य यांच्या गतीमध्ये जेव्हा 13वा महिना आला, तो म्हणजे अधिक मास निर्माण झाला, तेव्हा मात्र एक विचित्र परिस्थिती ओढावली गेली आणि त्यामुळेच अधिक मासाला उपेक्षेचा काळ आणि मलमास हे नाव दिले. हा महिना वर्षाच्या नियमाबाहेरचा होता. सूर्य संक्रांत होत नसे, त्यामुळे सर्व ऋषीमुनींनी आणि देवतांनी याला अशुद्ध मानले गेले. त्यामुळे या महिन्यात कोणतेही शुभकार्य करणे, जसे लग्न, मुंज, बारसे किंवा कोणतेही शुभकार्य हे वर्ज्य केले गेलेले आहे. लोकांनी याला नाव दिले मलमास. मल म्हणजे घाण किंवा टाकाऊ. लोकांनी या महिन्याला अशुभ मानून त्याची निंदा करायला सुरुवात केली. जगातील प्रत्येक प्राणी या महिन्याचा तिरस्कार करू लागला आणि अनाथ महिन्यासारखा आर्त हाक, ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलाला त्याच्या आईवडिलांनी नाकारावे, असेच त्यांनी अनाथ होऊन रस्त्यावर रडावे, त्याप्रकारेच या महिन्याची अवस्था झाली होती. तो महिना प्रत्यक्ष पुरुष रूपात प्रकट झाला आणि रडू लागला, माझा काय गुन्हा आहे? तर विधात्याने मला जन्म का दिला आहे? समाजाने मला वाळीत टाकला आहे. अपमानाचे हे शल घेऊन तो महिना वैकुंठात पोहोचला. तेव्हा प्रत्यक्ष भगवान विष्णू शेषशयनी विराजमान होते. तेव्हा त्यांनी भगवान विष्णूंना सर्व काही कहाणी सांगितली व भगवान विष्णूंनी त्याला पुरुषोत्तम नाव दिले. भगवंत पुढे म्हणाले, आजपासून हा महिना अशुद्ध मानला जाणार नाही, सर्वश्रेष्ठ महिना मानला जाणार आहे. आता हा 12 महिन्यात इतर महिन्यांचा 12 महिन्याचा राजा असेल. 12 महिन्यात जो कोणी माझी भक्ती करेल, दानधर्म करेल, त्याला इतर कोणत्याही महिन्यापेक्षा 1000 पटीने जास्त फळ मिळेल. जास्त आयुष्यात अंधार ज्याच्या आहे तो देखील दूर होणार आहे. तो या महिन्यात दीपदान करून आपलं नशीब देखील उजळू शकतो. म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर करण्यासाठी हा महिना खूप फायदेशीर ठरणार आहे. तेव्हापासून या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हटलं गेलं आहे. तर उद्यापासूनच अशा या शुभ महिन्याची सुरुवात होत आहे. खरं तर आजपासूनच 16 मे शनिवार, आज सूर्योदयापासूनच पुण्यकाळाला सुरुवात होईल आणि 13 जूनपर्यंत हा महिना असणार आहे. तर तुम्ही बरोबर ऐकलं, 16 मे ते 13 जून या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये साक्षात पुरुषोत्तम भगवान विष्णूंचा निवास असणार आहे. आता अनेकांच्या मनात शंका आली असेल, हा महिना ज्येष्ठ महिन्यातच का आला? तर मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांत नसलेला महिना म्हणतात त्याला. ज्या महिन्यात सूर्याचे एक राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होत नाही, तो महिना अधिक मानला जातो. पण लक्षात ठेवा, हा काळ फक्त कॅलेंडर बदलण्याचाच नाही, तर नशीब बदलण्याची वेळ आहे. या काळात नवीन घराची वास्तुशांती किंवा कोणते मोठेही शो ऑफ समारंभ हे होणार नाहीत. शास्त्रात असं सांगितले गेले आहे की जेव्हा बाह्य जग शांत असते तेव्हा आपल्या अंतर्मनाची भक्ती जागृत करण्याची सर्वोत्तम वेळ ही असते. ज्या लोकांची कामे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली आहेत, ज्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे किंवा ज्यांच्या घरात विनाकारण वादविवाद, भांडणे चालू आहेत, अशा लोकांसाठी हे 30 दिवस म्हणजे ब्रह्मास्त्र आहे. हे 30 दिवस फक्त म्हणजे भगवान विष्णूंनी तुम्हाला दिलेले एक महत्त्वाची संधी आहे. तुम्ही जुनी पापे धुवून काढण्यासाठी तुम्हाला खूप मोठा चान्स दिलेला आहे, पुण्याचा साठा वाढवण्यासाठी देखील. म्हणून तुम्ही विचार करत असाल की या 30 दिवसामध्ये नक्की काय करायचं आहे, कोणते मंत्र जप करायचे आहे आणि दान काय करायचे आहे. तर हे सर्व माहिती मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे. पुढे तुम्ही नक्की बघा. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत आणि 3 महाउपायांबद्दल देखील मी तुम्हाला सांगणार आहे. हे उपाय श्रद्धेने केले तर अशक्य गोष्टी काहीच राहत नाहीत. हे उपाय साधे वाटतील, पण तितकीच त्याची शक्ती खूप जास्त अफाट आहे. चला तर मग वही पेन घेऊन तुम्ही लिहून ठेवा किंवा मग तुम्ही हा उपाय करू शकता या महिन्यामध्ये कधीही. तर तुळशीचे दिव्य पूजन आणि लवंगांचा चमत्कार. अधिक मास हा साक्षात विष्णूंचा महिना मानला जातो. जिथे विष्णू तिथे त्यांची प्रिय वृंदा म्हणजेच तुळस असणारच. या महिन्यात तुमच्या घरासमोर तुळस नुसतीच असावी असे नाही, तर ती प्रसन्न असावी. काय करावे? दररोज संध्याकाळी तुळशीजवळ एक गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. पण इथे एक सिक्रेट आहे. त्या दिव्यात एक अख्खी लवंग टाकायची आहे, ज्याचे फूल शाबूत आहे. अखंड लवंग तुम्हाला टाकायची आहे. लवंग ही ऊर्जा खेचून घेते आणि जेव्हा ती तुपात जळते तेव्हा तुमच्या घरातील नकारात्मकता, वास्तुदोष,
पूर्णपणे नष्ट होतो. चिडचिड, वादविवाद, भांडणे देखील नष्ट होतात. लक्षात ठेवा, या 30 दिवसात तुळशीला मंजिरी आलेली असेल तर ती विष्णूंना अर्पण करा. पितृदोषही नष्ट होतो, कमी होत राहतो. त्यानंतरचा उपाय आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे. तर 33 वस्तूंचे दान. धोंडा दान आपण परंपरेनुसार जावयाला वाण देतो ते उत्तमच आहे, पण शास्त्रात असे सांगितले गेले आहे की दान हे नेहमी गरजूंना दिले तर जास्त फळ देत असते. या महिन्यामध्ये 33 या आकड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण आपल्या धर्मामध्ये 33 कोटी देवांची संकल्पना आहे. जेव्हा तुम्ही 33 वस्तूंचे दान करता तेव्हा त्या प्रत्येक देवतांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. तर दान काय करावे? मुख्यत्वे अनारसे दान करायचे आहे, म्हणजेच धोंडे देखील तुम्ही दान करू शकता कणकीचे धोंडे बनवून. आणि अनारशाचे छिद्र हे अक्षय पुण्याचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला अनारसे जमले नाहीत तर मग 33 तांब्यांची भांडी, 33 फळे, उदाहरणार्थ केळी, आंबे किंवा मग अगदी 33 पुऱ्यांचे देखील दान तुम्ही करू शकता. दान करताना मनामध्ये इदं मम, हे माझे नाही देवाचे आहे असे भाव ठेवायचा आहे. यामुळे तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होण्याची क्षमता जास्त निर्माण होते. त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा आणि शेवटचा उपाय आहे सुरक्षा कवच आणि सूर्याला अर्घ्य देणे. हा तिसरा उपाय तुमच्या आरोग्यासाठी आणि आत्मविश्वासासाठी रामबाण ठरत आहे. दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी एका तांब्याच्या तांब्यात शुद्ध पाणी घ्या. त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाका, एक लाल फूल टाका. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळेला जप करा. आणि हा मंत्र जप केल्यानंतर ओम सूर्याय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. या मासात सूर्य आणि चंद्रमाच्या गतीमुळे आपल्या मनावर परिणाम होत असतो. काळे तीळ टाकून सूर्याला अर्घ्य दिल्यास शनी आणि राहूचे दोष देखील कमी होतात आणि तुमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच तयार होते, ज्यामुळे कोणतीही वाईट नजर तुमच्या घराला लागणार नाही. तुम्ही या महिन्यामध्ये एखाद्या मंदिरात जाऊन पुजाराला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला विष्णू स्वरूप मानून त्यांना भोजन देऊ शकता किंवा काही ना काही ठराविक दान देखील तुम्ही करू शकता. गरीब व्यक्तीला विष्णू स्वरूप मानून त्यांना भोजन नक्की द्यावे. एखाद्या भुकेलेल्या जीवाला अन्न देण्याइतकं पुण्य कोणतंच नाही आहे. प्रत्यक्ष भगवंतापर्यंत तुमची सेवा ही पोहोचत असते. मुलीच्या संसाराला नक्कीच लाभते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, या 30 दिवसात जमेल तसे श्रीमद्भगवद्गीता, श्रीमद्भगवत पुराण वाचा. जर वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर देखील लावून ठेवू शकता, नुसतं ऐकू देखील शकता. विष्णू सहस्रनामाचे पठण देखील तुम्हाला करायचे आहे. शास्त्रात असं सांगितले गेलं आहे की अधिक मासात भागवत कथेचे श्रवण केल्याने 7 जन्माच्या पापातून मुक्ती मिळते आणि हे मोक्ष देणारे ठरते. घरात सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनामावली ही लावायची आहे. यामुळे घरातील वातावरण हे शुद्ध होते. तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील ते देखील निश्चितच दूर होतील. तेव्हा त्याचे रक्षण कवच हे तयार होत असते आणि पूर्ण कुटुंबावर संरक्षण कवच हे तयार होत असते. तर तुम्ही ह्या पुरुषोत्तम मासामध्ये, अधिक मासात म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करा. लक्षात ठेवा, देव आपल्याला सोन्या चांदीच्या दागिन्यावर नाही तर आपल्या शुद्ध भावावर प्रसन्न होत असतो. तुम्ही मनोभावे कोणतीही सेवा, नामस्मरण करा, नक्कीच त्याचे फळ तुम्हाला मिळत असते. या महिन्यामध्ये जावयाला विष्णू स्वरूप मानून त्यांना दान दिले जाते. धोंडा, अनारसे दान दिले जाते. यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते दान करावे. सर्व कुटुंबाच्या कल्याणासाठी या महिन्यामध्ये नक्की प्रार्थना करावी. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.